महाराष्ट्रातील नारी शक्तीच्या पंखाला बळ देण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। येत्या रक्षाबंधनाला या लाभाचा पहिला टप्पा बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। त्यासोबत राज्य सरकारने आता लाडक्या भावांसाठी देखील मोठी घोषणा केली आहे। पाहूया या योजनेचा लाभ नेमका कुणाला होणार आहे या स्पेशल रिपोर्टमधून। जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला। 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान निधी द्यायचा तो आम्ही देणार आहोत। दुसऱ्याने केल्यावर यांच्या पोटात दुखत आहे। निवडणुकीच्या तोंडापुढे ठेवून नजरेपुढे ठेवून निवडणुका त्यांनी काही निर्णय ते घेतलेले आहेत। लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर लाडक्या भावासाठी काय असा सवाल विरोधकांनी विचारला होता। त्यालाच उत्तर म्हणून आता सरकारने लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे। लाडक्या भावाकडेही आमचं लक्ष आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरातून या योजनेचा फराळ महाराष्ट्राला दिलाय। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये स्टायपेंड, डिप्लोमा झालेल्या तरुणाला दरमहा 8,000 रुपये स्टायपेंड, पदवीधर तरुणाला दरमहा 10,000 रुपये स्टायपेंड। तरुणांना कारखान्यात वर्षभर अप्रेंटिसशिप करावी लागणार। अप्रेंटिसशिपमधून कार्यानुभव, स्किल्ड मॅनपॉवरसाठी सरकारची गुंतवणूक। ज्या कारखान्यामध्ये काम करेल तिथे स्टायपेंडचे पैसे सरकार भरणार। उमेदवारांचं वय 18 ते 35 वर्ष असणं आवश्यक। इतकंच नाही तर लाडकी बहीण योजनेचेही पैसे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर मिळणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला। तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दरम्यान याचा पहिला जो काही टप्पा आहे किंवा 30 ऑगस्ट पर्यंत ज्यांचे फॉर्म येतील त्यांचे फॉर्म जुलैमध्ये आले असंच समजून त्यांनाही त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आम्ही देणार आहोत। त्यामुळे नुकसान कोणाचंच होणार नाही। शिंदे फडणवीसांनी घोषणा करताच विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करत टोमणेही मारल्यात। या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरती हजारो कोटीचं कर्ज आहे। त्या शेतकऱ्यांसाठी माझा लाडका शेतकरी, शेतकऱ्याचं कुटुंब, त्याला हमी भाव हवाय, दुधाला, कांद्याला, त्याच्या उत्पादनाला, त्याच्याविषयी कोणत्याही योजना नाही। चोर मचाए शोर, हे शोरच मचवणार, हे बोंबाबोंब करणार, कारण यांना देण्यासारखं काहीच नाही। यांच्या 2.5 वर्ष त्यांनी काही दिलं नाही, देण्यासारखा काही कार्यक्रम केला नाही, कुठली योजना राबवली नाही। मग दुसऱ्याने केल्यावर यांच्या पोटात दुखत आहे। लाडका भाऊ लाडक्या बहिणीला पैसे देत आहेत, देतील, निवडणुका आहेत तोपर्यंत देतील, पुढे मी सांगू शकत नाही। ही निवडणुकीची तजवीज आहे, पण त्यांना आत्मनिर्भर करा, स्वावलंबी करा असं आम्ही म्हणतो आहोत। निवडणुकीच्या तोंडापुढे ठेवून नजरेपुढे ठेवून निवडणुका त्यांनी काही निर्णय ते घेतलेले आहेत की ज्याच्यातून त्यांची मताची वाढ होईल असं त्यांना वाटतं, परंतु त्यांचं जे गठन आहे सरकारचं तेच लोकांना मान्य नाही। लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनांची घोषणा करण्यासोबतच मातंग समाजासाठीही बार्टीच्या धर्तीवर आरटी अर्थात अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली आहे। विविध क्षेत्रातील सामाजिक समतेचा अभ्यास करून त्याचा मातंग समाजासाठी उपयोग, सामाजिक समतेच्या प्रक्रियेमध्ये मातंग समाजाला सामावून घेणं, मातंगांच्या सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत संस्थांना आरटीशी जोडून घेणं, लोकगीतं, लोकसंस्कृती आणि लोककलांचं संशोधन आणि संवर्धन, शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीवरती भर देणं। येत्या काही महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकांचे ढोल वाजू लागणार आहेत। या निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागलेत। सरकारही मतांचं भरघोस पीक काढण्यासाठी वेगवेगळ्या योजनांची पेरणी करत आहे। यात सर्वसामान्य जनतेच्या पदरात मदत पोहोचेलच, पण या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।